जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 234. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. अशी ही चित्तलय स्थिती हनुमत कृपेनं होत असली, ज्यामध्ये भक्त भगवंत हा भेद खरं तर नाहीसा होऊन फक्त भगवंत उरतात, ज्याला ज्ञानस्थिती म्हटलं जातं. परंतु जे खरे भक्त असतात ते आपल्याला माहीत आहे. तुलसीदासांनी अनेक ठिकाणी आपल्याला सांगितलं की ते भक्त बनून राहण्याचीच इच्छा करतात. ब्रह्मज्ञान आत्मज्ञान झाल्यानंतर सुद्धा ते त्या दास्यभावामध्ये राहून भगवंतांची उपासना, पूजा, नामस्मरण हे करण्यामध्येच धन्यता मानतात. ही ज्ञानोत्तर भक्ती हे भक्ताचं ऐश्वर्य असतं. याच ऐश्वर्यामध्ये जन्मोजन्म धावून निघण्याची इच्छा त्या भक्ताची असते, ज्यापुढं त्याला ब्रह्मलोकीचा निवाससुद्धा तुच्छ वाटतो. त्यामुळेच तुकाराम महाराजांसारखे भक्त आम्हाला पुन्हा पुन्हा जन्म मिळण्यामध्ये सुद्धा कसं सार्थक आहे, भक्तपणामध्ये कसं सार्थक आहे, भगवत भजनामध्ये कसं सार्थक आहे हे पटवून देतात. आणि याचं सर्वोच्च उदाहरण जर बघायचं झालं तर तुलसीदास आम्हाला सुंदरकांडामध्ये शिवभगवानांच्या रूपानं दाखवून देत आहेत. शिवभगवान आणि श्रीराम यांमध्ये भेद नाही. अनेक संतांनी अनेकदा ही गोष्ट सांगितली की जोपर्यंत या दोन रूपांमध्ये भेद तुम्हाला दिसतोय, स्वरूपांमध्ये भेद दिसतोय, कुणी कमी कुणी जास्त असं दिसतंय, तोवर तुम्ही नामापराध करताय. नामापराधामध्ये वन ऑफ द पॉइंट्स हाच आहे नाही का, की शिवभगवान आणि श्रीराम यांमध्ये भेद न बघता दोन्ही नामं एकाच तुलनेची आहेत, एकाच शक्तीची आहेत हे लक्षात घेऊन आपल्या आराध्यावर प्रेम करणं म्हणजे खरं नामस्मरण असं सांगितलं जातं. पण ज्या वेळेला भक्तपणाचा भाव येतो त्यावेळी शिवभगवान आपल्या आराध्याप्रती कोणत्या भावानं नतमस्तक होतात हे आम्हाला आज तुलसीदास सांगणार आहेत. त्यामुळे आपण काल बघितलं काय, सुनी प्रभू बचन बिलो की मुख, गात हरशी हनुमंत, चरण परेव प्रेमाकुल त्राही त्राही भगवंत. श्रीरामांना हनुमंतांची स्तुती करायला शब्द सापडत नाही आहेत. मी तुझ्या पुढं कसा येऊ असं म्हणतायत भगवंत आपल्या भक्ताला. तू मला ऋणी करून ठेवलंयस म्हणतायत भगवंत भक्ताला. भक्ताला बघून भगवंतांच्या नेत्रांमध्ये, कमलनयनांमध्ये अश्रुधारा लागल्यात. आणि मी तुझ्यावर आता प्रतिउपकार करऊ का तोरा, मी काय म्हणून तुला परत देऊ हनुमंता. कारण काहीही मी दिलं तरी सुनु सुत तोही उरीन मे नाही, उरुण तुझ्या ऋणातून मुक्त मी होऊच शकत नाही म्हणतायत भगवंत. आणि हे असं आपलं कौतुक ऐकल्यावर आपण बघितलं, हनुमंत प्रभूंच्या चरणांवर लोटांगण घालून म्हणतायत, त्राही त्राही भगवंत, माझं रक्षण करा, माझं रक्षण करा, हे प्रभो माझं रक्षण करा. असं हे प्रेमाकुल हनुमंतांचं रूप बघून आता शिवभगवानांची अवस्था काय झाली आहे ते तुलसीदास सांगतील. म्हणाले,
फार गोड चौपाई आहे, पहिलीच आजच्या भागातली. बार बार प्रभु चहई उठावा, प्रेम मगन तेही उठबन भावा. प्रभु कर पंकज कपिके सीसा, सुमिरी सोदसा मगन गौरीसा. हनुमंत चरणांवर पडलेत आणि श्रीराम प्रभू त्याला वरचेवर उठवू बघतायत, त्याला उचलतायत. पण प्रेम मगन तेही उठबन भावा, प्रेमात बुडून गेलेल्या हनुमंतांना ते चरणकमल सोडून उठावंसं वाटत नव्हतं. प्रभू प्रयत्न करतायत उठवायचा, हनुमंत अजूनच घट्ट चरण पकडतायत. असं सुरू आहे. आणि काय आहे? प्रभू कर पंकज कपिके सीसा. आहा, प्रभूंचे करकमल हनुमंताच्या मस्तकावर आहेत. आणि सुमिरिसो दसा मगन गौरीसा, आमच्या गौरी मातेचे स्वामी ईश महादेव या स्थितीच्या स्मरणानं, या स्थितीच्या सुमिरननं प्रेममग्न होऊन समाधिस्थ झालेत शिवभगवान. शिवभगवानांना तो प्रभूंचा हात, ते करकमल आपल्याच मस्तकावर जाणवतायत. आणि अशा रीतीनं ते आपल्या आराध्यांचे करकमल आपल्या शिरावर अनुभवून त्या अनुभूतीनं गौरीश समाधिस्थ झालेत. काय गोड पहा. ह्या एका चौपाईवर संत भक्त आपलं आयुष्य काढतात. आपल्याला खरं वाटत नाही, पण रामचरितमानस पारायण करणाऱ्यांसाठी ही चौपाई काय म्हणावं, आपल्याकडे श्रवण मनन निदिध्यासन अशा तीन पायऱ्या सांगितल्या आहेत नाही का. ते निदिध्यासन ही जवळजवळ ध्यानाची पायरी आहे. धारणा आणि ध्यान यांची पायरी, त्यालाच निदिध्यासन एका प्रकारे म्हणतात. त्यामुळे ही चौपाई ही केवळ श्रवणाची चौपाई नाही, ही केवळ मननाचीही चौपाई नाही, ही त्या निदिध्यासनाची, त्या धारणेची, त्या ध्यानाची चौपाई आहे. त्यामुळे बार बार प्रभु चहई उठावा, प्रेम मगन तेही उठबन भावा. प्रभु कर पंकज कपिके सीसा, सुमिरिसो दसा मगन गौरीसा. आहा. आणि आता पार्वती मातेला पुढची कथा सांगितली पाहिजे ना, नाही का. समाधिस्थ झाले तर पुढची कथा कशी ऐकायची मातेनं. त्यामुळे सावधान मन करी पुनि शंकर, लागे कहन कथा अति सुंदर. कपि उठाई प्रभु हृदय लगावा, कर गही परम निकट बैठावा. आता कथा सांगायची म्हणून पुन्हा सावध झाले. त्या समाधी अवस्थेतून खाली उतरले शिवभगवान. खाली उतरले म्हणजे काय की केवळ त्या ध्यानातून धारणेच्या अवस्थेला आले असं म्हणावं लागेल. शिवभगवान हे अखंड समाधी अवस्थेतच असतात, आपल्याला माहिती आहे. त्यामुळे केवळ त्या प्रभूंच्या गुणवर्णनासाठी, त्यांच्या लीला वर्णनासाठी त्यांनी ती ध्यानावस्था त्यागली आणि भानावर आले, असा त्याचा अर्थ होतो. आमच्या महाराजांचं एक खूप सुंदर वचन आहे, अखंड अनुसंधान ही सहज समाधीच आहे. बरं का. महाराजांचं अजून एक वचन आहे की डोळे मिटून कुणीही समाधी लावेल, उघड्या डोळ्यांनी भोगणारा तो खरा समाधी भोगतो. स्वतःची अवस्था सांगतायत आमचे महाराज एका प्रकारे, नाही का. तशा अर्थानं इथं सावध होऊन शिवशंभो अत्यंत सुंदर कथा पुढे पार्वती मातेला सांगू लागले. काय सांगितलं की हनुमंताला पुन्हा बळजबरीनं उठवून प्रभूंनी आपल्या हृदयाशी धरलं आणि त्याचा हात धरून प्रभूंनी आपल्याजवळ बसवलं.
बरं का. आणि जवळ बसून आता काय विचारतायत हनुमंताला श्रीराम. कहू कपि रावण पालित लंका, केहि विधि दहेउ दुर्ग अति बंका, प्रभु प्रसन्न जाना हनुमाना, बोला बचन विगत अभिमाना. श्रीराम म्हणतायत, हनुमंता खरं सांग बरं, रावणाकडून सुरक्षित असलेली लंका आणि तो दुर्गम असा पर्वत दुर्ग तू कसा काय जाळलास? बरं का. प्रभूंनी असा प्रश्न हनुमंताला विचारला आणि प्रभू प्रसन्न जाना हनुमान, प्रभू माझे प्रसन्न आहेत हे हनुमंतांनी ओळखलं. आणि ते बघून, ते ओळखून बिगत अभिमाना, कोणत्याही अभिमानाशिवाय, अभिमान न बाळगता हनुमंतांनी सांगितलं. खरं ना, हनुमंतांनी सांगितलं एवढंच म्हटलं तरी त्यामध्ये अभिमानाचा अंशही नसतो हे तुलसीदासांना माहीतच आहे. पण आम्हाला कळावं की कसं बोलावं सद्गुरूंजवळ, संतांजवळ, भगवंतांजवळ. बिगत अभिमाना, यासाठी ती शब्दरचना आहे. हनुमंतांना त्यांचे गुण दर्शवण्यासाठी नाही, ते तसेच आहेत, त्यांना कोणतंही गुणपूर्णत्व आणू शकत नाही, त्यांच्यामुळे गुण पूर्ण होतात. त्यामुळे हनुमंत आता सांगतायत प्रभूंना. काय सांगितलं? साखा मृग कै बडी मनुसाई, साखा ते साखा पर जाई, नाघी सिंधू हाटक पुरजारा, निसिचर गणबथी बिपिन उजारा. खरोखर हनुमंत ही व्यक्तिरेखा अशी आहे, व्यक्तिरेखा असं म्हणायचं आपण, पण ती एंटिटी ती अशी आहे की असं खूप क्वचित असतं ज्या वेळेला त्याच्यामुळंच मुखावर हसू असतं आणि त्याच्यामुळेच नेत्रांमध्ये अश्रू असतात. अशी ती व्यक्तिरेखा आहे. एकाच वेळी आसू आणि हसू आमच्यामध्ये निर्माण करण्याची ताकद असलेली. त्यामुळे हनुमंत काय सांगतायत पहा प्रभूंना. म्हणाले, वानराचा पुरुषार्थ काय आहे प्रभू, तुम्हाला माहीत नाही का? एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उडी मारणं एवढाच वानराचा पुरुषार्थ आहे. आणि त्याच अशा पुरुषार्थाने एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उडी मारायची, अशा रीतीनं समुद्र ओलांडलं मी आणि सोन्याचं नगर जाळलं आणि राक्षसांना मारून अशोकवन उद्ध्वस्त केलं. का म्हणतायत तुलसीदास बिगत अभिमाना, यावरून आम्हाला समजतं. हनुमंत सांगतायत स्वतःबद्दल. म्हणजे आम्ही आमचा अभिमान किती टाचेखाली दाबला पाहिजे हे ह्याच्यावरून आम्हाला कळतं. हनुमंत शिकवतायत. समुद्र ओलांडून सोन्याचं नगर जाळणारे, राक्षसांना मारून अशोकवन उद्ध्वस्त करणारे, माता सीतेची वार्ता आणणारे, प्रभूंच्या हृदयाला आणि मातेच्या हृदयाला शीतलता प्रदान करणारे हनुमंत म्हणतायत, वानरानं एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उडी मारावी एवढाच त्याचा पुरुषार्थ. आणि सो सब तव प्रताप रघुराई, नाथन कछु मोरी प्रभुताई. हनुमंतांचं भक्तपण म्हणण्यापेक्षा हनुमंतांचं हनुमंतपण यावरून दिसून येतं. काय म्हणाले? रघुनाथ, अशा रीतीनं मी केवळ वानर आहे, एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उडी मारणं एवढंच काम आहे. हे सर्व जे काही झालं, सोन्याचं नगर जाळलं, राक्षसांना मारलं, अशोकवन उद्ध्वस्त केलं, सो सब तव प्रताप रघुराई, हा सर्व तुमचाच प्रताप आहे. नाथ न कछु मोरी प्रभुताई, यात माझं काहीच मोठेपण नाही. वानर आहे मी साधा.
अशा रीतीनं हनुमंतांनी प्रभूंनी हात धरून शेजारी बसवलेले हनुमंत प्रभूंना आपला प्रताप कोणत्या शब्दात सांगतायत हे तुलसीदास आमच्या पुढे ठेवतायत आणि पुढे दोह्यात लिहितात. ताकहु प्रभु कछु अगम नहीं, जा पर तुम अनुकूल, तव प्रभाव बड़वान लही, जारी सकै खलु तूल. प्रभू, ज्याच्यावर तुम्ही प्रसन्न होता ना त्याला काय कठीण आहे. तुमच्या प्रभावानं, तुमच्या कृपेनं कापूस वडवानलाला जाळू शकतो. काय उपमा वापरली आहे पहा. कापूस थोडासा जाळायला एक काडीपेटीची काडीसुद्धा पुरेशी होते, नाही का. आणि हनुमंत हा अतिशयोक्ती अलंकार सार्थ रीतीनं वापरतायत आणि म्हणतायत तो थोडासा कापूस वडवानल, जंगलात लागलेल्या आगीला तो कापूस जाळू शकतो. कधी? ज्याच्यावर तुमची कृपा आहे, ज्याच्यावर तुम्ही प्रसन्न होता, त्याला काहीही कठीण नाही. म्हणून म्हटलं ना, सुंदरकांड हे सर्वांग सुंदर आहे, सर्व बाजूंनी सुंदर आहे. प्रत्येक चौपाई, प्रत्येक दोहा ही चिंतन योग्य, धारणा योग्य, ध्यान योग्य आहे. त्यामुळे ह्या सुंदरकांडामध्ये हनुमंतांनी जे जे काही सांगितलं आहे ते साधन दृष्टीनं, आमच्या अंतरंग परिवर्तनाच्या दृष्टीनं कुठं कुठं कसं कसं आम्हाला उपयोगी ठरू शकेल या भावनेनं ते वाचणं अभिप्रेत आहे. कसं असतं, सुंदरकांडासारखे अध्याय वाचताना, खरं तर पूर्ण रामायणच वाचताना, प्रत्येक गोष्टीमध्ये पहिली गोष्ट आमचे महाराज म्हणतात साधनेला उपयुक्त काय आहे ते घ्या, नामस्मरण वाढण्यासाठी जे उपयुक्त आहे ते घ्या, आणि मग त्या व्यक्तिरेखांच्या अंतरंगातल्या भक्तीनं तुम्ही धन्य व्हा. तुम्हाला आनंद मिळू दे त्यांच्या भक्तीनं, आणि त्यामुळे होणाऱ्या भावजागृतीनं नामामध्ये प्रीती निर्माण होऊ देत. हे झालं तर खऱ्या अर्थानं आम्ही ग्रंथ पठण श्रवण चिंतन केलं असं म्हणता येईल, असं महाराज म्हणतात. त्यामुळे हनुमंतांचं जे हे सांगणं आहे, त्यांची जी लीनता आहे, त्यांचा जो दृढ राम करता भाव आहे तो त्यांच्यासाठी सहज आहे. पण ती सहजता, राम करता या भावामधली दृढता आमच्या अंतरंगात कशी येईल हे बघण्यासाठी ह्या चौपाया तुलसीदासांनी रचल्या आहेत. की प्रभूंची कृपा असेल तर काय अशक्य आहे. आणि हे मोठमोठ्या गोष्टींमध्येच असलं पाहिजे असं नाही. मनामध्ये अगदी लहान लहान दैनंदिन गोष्टींमध्ये जेव्हा आमच्या मनामध्ये हे येईल की काहीही होऊ देत, लौकिकदृष्ट्या आम्ही करू, प्रयत्न करू, आमचे विविध त्याच्यासाठी रिस्पॉन्सेस देऊ, पण आतमध्ये हे लौकिक पुसलं गेलेलं असलं पाहिजे आणि फक्त माझे अलौकिक सद्गुरू माझ्या हृदयामध्ये आहेत, तेच माझा सर्व प्रपंच आणि परमार्थ दोन्ही सांभाळत आहेत. केवळ त्यांचं आज्ञापालन करणं एवढंच माझं ध्येय आहे, राम कार्य आहे. हे लक्षात घेऊन जो ह्या चौपाया वाचेल त्याला खऱ्या अर्थानं हनुमंतांच्या अंतरंगातला राम करता भाव कसा आहे, किती खोल आहे याचं सम्यक आकलन होईल. आणि त्यामुळे आता हनुमंत म्हणतायत, पुरे झालं. हनुमंतांना स्वतःचं कौतुक जास्त ऐकवत नाही, आपण म्हणतो ना. त्यामुळे पुढे म्हणाले, नाथ भगती अति सुखदायनी, देहु कृपा करी अनपायनी, सुनु प्रभु परम सरल कपिबनी, एवमस्तु तब कहेउ भवानी. हे नाथ, हनुमंत म्हणतायत,
तुमची अत्यंत सुख देणारी आणि निश्चल भक्ती कृपा करून मला द्या. भक्तीनं भक्ती मागावी असं झालं आहे नाही का. त्यामुळे हनुमंत म्हणतायत की तुमची निश्चल भक्ती मला द्या. आणि सुनी प्रभू परम सरल कपिबानी. परम सरल कशी आहे हनुमंतांची वाणी परम सरळ आहे असं ते बोलणं ऐकून हे भवानी माझे प्रभू म्हणाले तथास्तु. शिवभगवानांना आनंद झाला आहे हनुमंतांना प्रभू तथास्तु म्हणाल्याचं बघून. अनेक ठिकाणी आपल्याला शिवभगवान आणि हनुमंत यांची एकरूपता दाखवून देतात तुलसीदास. अत्यंत उत्साहानं सांगतात पहा शिवभगवान. एवमस्तु तब कहे भवानी. म्हणजे हे भवानी प्रभू तथास्तु म्हणाले. म्हणजे जसं मी काहीतरी मागितलं आणि लगेच प्रभूंनी मला देऊन टाकलं असं उत्साहानं सांगावं तसं पार्वती मातेला शिवभगवान सांगतायत की अत्यंत सरळपणे प्रभूंनी अत्यंत सुखदायनी अशी त्यांची निश्चल भक्ती हनुमंताला दिली. आणि आता शिवभगवान उमामातेला सांगतायत उमा राम सुभाऊ जेहि जन ताही भजनु तजी भावन आना. यह संवाद जासुर आवा रघुपति चरण भगति सोई पावा. हे उमा, माझ्या श्रीरामांचा हा असा स्वभाव ज्यानं जाणलाय त्याला त्यांचं नाम सोडून दुसरी कोणतीही गोष्ट आवडत नाही. आहा, काय गोड सांगितलं आहे पहा शिवभगवानांनी. कशामुळे म्हणतायत की अगदी सहजपणे त्यांची सुखदायिनी भक्ती निश्चल भक्ती ते देऊन टाकतात. असा स्वभाव आहे माझ्या प्रभूंचा सहजपणे त्यांची भक्ती देण्याचा. हे ज्यानं जाणलं तो माझ्या प्रभूंचं नामस्मरण सोडून इतर काहीच त्याला आवडू शकत नाही असं शिवभगवान पार्वती मातेला सांगतायत. आणि पुढं सांगतायत हे उमा, हा स्वामी आणि सेवकांचा संवाद म्हणजे हा श्रीराम हनुमंतांचा एकमेकांबरोबरचा संवाद ज्याच्या मनावर परिणाम करून जातो, ज्याला आवडतो, ज्याच्या मनावर ठसतो त्यालाच श्रीरामांच्या चरणाची भक्ती मिळते हे लक्षात ठेव. रघुपती चरण भगती सोई पावा यह संवाद जासू उर आवा. अशा रीतीनं हनुमंत लंकेहून परत आल्यानंतर श्रीरामचरणी लागल्यापासून ते श्रीरामांनी त्याला अजर अमर असं भक्तीचं वरदान देईपर्यंतचा संवाद ज्यानं त्यावर चिंतन मनन केलं, ज्यानं त्यामध्ये आनंद ज्याला मिळाला, त्यामुळे ज्याचं नामस्मरण दृढ झालं त्याला निश्चितपणे श्रीरामांच्या चरणांची भक्ती मिळेल अशी ग्वाही आमचे शिवभगवान देत आहेत. आता श्रीरामांचं हे बोलणं ऐकून इतर सर्व वानरगण काय म्हणू लागले त्याचं वर्णन करतात. सुनी प्रभु बचन कहि कपि वृंदा जय 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 कृपाल सुख कंदा. तब रघुपति कपिपति ही बोलावा कहा चलई करहु बनावा. अब विलंबो के ही कारण कीजे तुरत कपिन कहूँ आय सुदीजे. कौतुक देखी सुमन बहु बरसी नभते भवन चले सुर हर्षी. कपिपति बेगी बुलाए आए जूथ पजूथ नाना बरन अतुल बल वानर भालु बरूथ.
प्रभूंचं ते गोड बोलणं ऐकून, प्रभूंचं तथास्तु म्हणणं ऐकून सर्व वानरगण त्यांचा जय जयकार करू लागले. कृपा निधान आनंद कंद श्रीरामांचा विजय असो, विजय असो, विजय असो. जय 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 कृपाल सुखकंदा. आणि मग रघुनाथांनी वानरराज सुग्रीवाला बोलावलं आणि सांगितलं, निघायची तयारी करा. आता उशीर कशाला करायचा, त्वरित वानरांना आज्ञा दे, असं श्रीरामांनी सुग्रीवाला सांगितलं. आणि भगवंतांची ही रावणवधाच्या तयारीची लीला, बरं का, कौतुक देखी सुमन बहुबरशी, ती बघून देवांना अत्यानंद झाला की आता आपलं कार्य सफल होणार, आपण रावणाच्या तावडीतून सुटणार. आणि म्हणून आनंदित होऊन आकाशातून फुलं उधळतायत आणि आपापल्या लोकी निघून गेले, असं वर्णन तुलसीदास करतायत. आणि जेव्हा वानरराज सुग्रीवांना त्वरित वानरांना बोलावणं पाठवलं सर्वांना, सेनापतींचे समूह सर्व वानर अस्वलांच्या झुंडींबरोबर आले. अनेकविध रंगांच्या त्या झुंडी होत्या. अतुलनीय बलशाली असे हे भालू आणि वानर होते म्हणतायत तुलसीदास. आणि काय केलं सर्वांनी येऊन, प्रभुपद पंकज नावहि सीसा, गर्जहि भालु महाबल कीसा, देखी राम सकल कपिसेना, चितई कृपा करी राजीव नयना. सर्व वानरांनी अस्वलांनी प्रभूंच्या चरणकमली नमस्कार केला. बलशाली अस्वल वानर गर्जना करत होती आणि श्रीरामांनी सर्व सेना आपल्या कमलनयनांनी एकदा निरखली आणि आपल्या नेत्रातूनच तिच्यावर कृपा वर्षाव केला. चितई कृपा करी राजीव नयना. भगवंतांच्या कमलनयनांचा कृपा वर्षाव, संतांच्या कमलनयनांचा कृपावर्षाव, यामध्ये काय शक्ती असते, काय प्रेम असतं, त्या कृपेमध्येच कार्य सफलतेचं बीज कसं असतं, ह्या सर्व गोष्टी फक्त भक्त समजू शकतात. आणि म्हणून ते सतत ह्या नेत्रांमधून होणाऱ्या कृपावर्षावांची अभिलाषा करतात. महाराजांची गोष्ट आपल्याला माहीत आहे. ब्रह्मानंद बुवांनी महाराजांना जेव्हा मिरवणूक काढली महाराजांची हुबळीमध्ये, त्यावेळेला मशाली लावल्या. सर्वांना ही कथा माहिती आहे. कशासाठी, तर महाराजांची एक नजर ज्याच्यावर पडेल, म्हणजे त्या तिथं सामील झालेल्या लोकांनासुद्धा महाराजांना बघता यावं आणि महाराजांच्या डोळ्यांचं दर्शन, डोळ्यांचा कटाक्ष त्या लोकांवर पडावा. काय हृदय आहे पहा ब्रह्मानंद महाराजांचं. ह्याला भक्त हृदय म्हणतात, ह्याला संत हृदय म्हणतात. प्रत्येक जीवाचा उद्धार व्हावा हीच एक कळकळ त्या संत हृदयाला असते. त्यामुळे आणि आपल्या स्वामींवर, स्वामींच्या शक्तीवर, त्यांच्या प्रेमावर, त्यांच्या कृपेवर पूर्ण विश्वास असतो. त्यामुळे एक नजर ज्याच्यावर पडेल महाराजांची, तो उद्धरून जाईल. ह्याला निष्ठा म्हणतात. आहा. त्यामुळे तसंच इथे श्रीरामांनी सर्व सेनेवर आपल्या नेत्रांमधून कृपावर्षाव केलाय. आणि एकदा तो कृपावर्षाव झाल्यावर काय परिणाम झालाय त्याचा त्या वानरांवर, अस्वलांवर. राम कृपा बल पाई कपिंदा, भये पच्छजुत मनहु गिरिंदा, हर्षि राम तब कीन्ह पयाना, सगुन भये सुंदर शुभनाना, जासु सकल मंगलमय कीर्ति, तासु पयान सगुन यह नीति, प्रभु पयान जाना देहि, फरकि बाम अंग जनु कहि देहि.
रामकृपेचं बळ मिळाल्यामुळे सर्व वानरश्रेष्ठ जणू पंख असलेले मोठमोठे पर्वत बनले. अशी अजून बल त्यांच्यामध्ये असं संचारलं आणि श्रीरामांनी आनंदानं तिथून आता लंकेच्या दिशेनं प्रस्थान केलं. ज्यावेळी अनेक सुंदर आणि शुभ शकुन झाले म्हणतायत तुलसीदास. आणि खूप स्वाभाविक आहे म्हणतात, कारण ज्यांची कीर्ती हीच मंगलमय आहे, सकल मंगलमय, सर्व मांगल्यानी परिपूर्ण अशी ज्यांची कीर्ती आहे, त्यांच्या प्रस्थानाच्या वेळी शकुन होणं हे किती स्वाभाविक आहे. त्यांची लीला आहे ती. आणि प्रभू पयान जाना बैदेही, प्रभूंचं ते प्रयाण प्रस्थान आमच्या जानकीला सुद्धा जाणवलं. तिची डावी अंग स्फुरून जणू तिला सांगत होती, श्रीराम येत आहेत. प्रभू पयान जाना बैदेही, फरकी बाम अंग जनु कही देही. आणि जसजसे आमच्या जानकी मातेला शकुन होत होते, जोई जोई सगुन जानकी होई, असगुन भयबु रावण ही सोई. चला कटकु को बर नहीं पारा, गर्जही बानर भालू अपारा. नख आयुध गिरिपाद पधारी, चले गगन मही इच्छाचारी. के हरिनाद भालू कपि करही, डगमगाही दिग्गज चिक्करही. जसजसे आमच्या जानकी मातेला शुभ शकुन होत होते, तसतसे त्याच वेळी रावणाला मात्र अपशकुन होत होते. आणि अशा रीतीनं मातेवर शकुनांचा वर्षाव करत श्रीरामांची सेना निघाली. तिचं वर्णन कोण बरं करू शकेल म्हणतात तुलसीदास. असंख्य वानरं अस्वल गर्जना करत निघाली आहेत. नख हीच त्यांची शस्त्र होती बरं का. इच्छाचारी आहेत, स्वेच्छेनुसार चालणारी अशी ती वानरं आणि अस्वल आहेत. पर्वत आणि वृक्ष उचलून आकाशातून निघाली आहेत अशी बलशाली आहेत. काही जमिनीवरून चालली आहेत, सिंहाप्रमाणे गर्जना करतायत. आणि त्यांच्या चालण्यानं आणि गर्जनेनं दिक्पाल दिग्गजसुद्धा घाबरून चित्कार करतायत. कसे? चिक्करही दिग्गज डोल महिगिरी, लोल सागर खर भरे, मन हर्ष सभ गंधर्व सुर मुनी, नाग किन्नर दुखटरे. कट कट ही मरकट बिकट भट बहु, कोटि कोटि न धावही. जय राम प्रबल प्रताप कौशल, नाथ गुण गण गावही. सही सकन भार उदार अहिपति, बार बार ही मोहई. गह दसन पुनि पुनि कमठ पृष्ठ, कठोर सो किमि सोहई. रघुबीर रुचिर प्रयाण प्रस्थिति, जानी परम सुहावनी. जनु कमठ खर पर सर्प राजसो, लिखित अबिचल पावनी. एहि विधि जाई कृपा निधि, उतरे सागर तीर. जह तह लागे खान फल, भालू विपुल कपिबीर. काय सुंदर वर्णन केलंय तुलसीदासांनी. वा, काय सांगितलं. इच्छाचारी अशी ही वानरं अस्वल गर्जना करत चालली आहेत. दिशांना हत्ती जणू चित्कार करतायत, दिशांचे हत्ती चित्कार करतायत. पृथ्वी डगमगू लागली, पर्वत कापू लागले आणि समुद्र खवळून उठले. त्या गर्जनेनं गंधर्व, देव, मुनी, नाग, किन्नर सर्वच्या सर्व मनातून असे आनंदित झालेत की आता आमची दुःख टळणार. अनेक कोटी भयंकर वानर योद्धे दात खात म्हणजे
दातोठ चावत म्हणतो तसे निघालेत, कोट्यवधी धावत निघालेत आणि काय घोषणा देत आहेत. जय राम प्रबल प्रताप कोसलनाथ गुणगण गावही. प्रबल प्रतापी कोसलनाथ अशा श्रीरामचंद्रांचा विजय असो अशा रीतीनं श्रीरामांचं गुणगान करतायत. आता त्या वानरवीरांच्या अस्वलांच्या त्या सैन्याच्या ओझ्यामुळे परमश्रेष्ठ आणि महान सर्पराज शेषसुद्धा त्यांचं ते ओझं सहन करू शकत नाही आहे. ज्याच्या मस्तकावर पृथ्वी आहे त्या पृथ्वीवर त्या वानरांच्या चालण्यानं तुलसीदास म्हणतात शेषसुद्धा डगमगून जातोय, घाबरून जातोय आणि पुन्हा पुन्हा कासवाच्या कठोर पाठीला दातांनी धरतोय घसरू नये म्हणून. पहा बरं काय वर्णन केले पहा तुलसीदासांनी. कशी ती सेना आहे. कासवाच्या वर शेष भगवान आहेत आणि शेष भगवानांच्या मस्तकावर पृथ्वी आहे ना. कूर्म रूपामध्ये भगवंत खाली आहेत म्हटलंय आणि त्या कूर्माच्या त्या कासवाच्या पाठीवर हा सर्पराज वरचेवर दात आपले आवळून धरून त्या कासवाच्या पाठीवर रेघा ओढतोय. जणू कसा शोभतोय तो. तर ही श्रीरामांची अत्यंत सुंदर अशी प्रस्थान यात्रा, तिला शुभ आणि चांगली समजून तिची ही पवित्र आणि अढळ अशी गाथा सर्पराज शेष जणू कासवाच्या पाठीवर लिहितोय. तुलसीदासांची प्रतिभा वा वा. आणि अशा रीतीनं जनु कमठ खरपर सर्पराज सुलिखित अभिचल पावनी. आणि म्हणून आम्हाला रामायण मिळालंय असं सुद्धा आम्हाला यातून तुलसीदास शिकवतायत, सुचवतायत. कसं तर त्या सर्पराजानं शेषानं त्या कासवाच्या पाठीवर ही प्रस्थान यात्रा जणू आपल्या नखांनी रेघोट्या ओढून लिहिली आहे. अशी ती सुंदर प्रस्थान यात्रा निघाली आहे. आणि अशा रीतीनं कृपानिधान श्रीराम समुद्र तटावर येऊन पोहोचलेत. अनेक अस्वल आणि वानरं जिकडं तिकडं त्या तटावरची फळं खात आहेत आणि अशी ती सेना तिथं येऊन ठेपली आहे. हे जेव्हा लंकेमध्ये समजलं त्यावेळी तिकडची परिस्थिती कशी आहे, मंदोदरी माता कशी भयभीत झाली आहे, ती कशी आपल्या पतीला समजावते याचं वर्णन आता तुलसीदास करतील. आणि त्यानंतर विभीषण पुन्हा रावणाला कसे समजावतायत ह्याचं वर्णन येईल, जे आपण पुढच्या भागामध्ये बघूया. आजचा भाग सर्वच सुंदर. कांड जसं म्हटलं तसं सुंदर आहे, तशी प्रत्येक चौपाई ही खरोखर अमृताचा कुंभ आहे. त्या अमृताच्या कुंभामधून श्रीराम नामाचं परमामृत निघतंय आणि त्यामुळे ह्या परमामृतामध्ये सद्गुरू कृपेनं जो डुंबून राहील त्यालाच ह्या लीलेमध्ये परमानंद गवसेल हे निश्चित. तसंच ते गवसो हीच सद्गुरुनाथांच्या चरणी प्रार्थना करूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.